पावसाळ्यात आपण कांदा भजी बनवणार नाही असे होतच नाही. तर चला तर मी आज कांदा भजी बनवणार आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ. सर्वात आधी आपण कांदे कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता असे पातळ पातळ. मी 5 कांदे घेतले होते. आता आपण हे कांद्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. सर्व मीठ कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे. दोन मिनिटांनंतर 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर ऍड करणार आहोत. आपल्या भज्यांना छान कलर येईल. तर आता आपण हे पण मिक्स करून घेऊया. आता आपण या मिश्रणात बारीक कापून घेतलेला लसूण, बारीक कापलेला अद्रक, हिरव्या मिरच्या, बारीक कापलेला कढीपत्ता, थोडी कोथिंबीर छान पद्धतीने मिक्स करूया. त्यामध्ये खडे मसाले टाकून घेणार आहोत. पाव चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, पाव चमचा हळद. आता परत आपण हे मिश्रण मिक्स करूया. व्यवस्थित तो मसाला सर्व मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करतोय. ह्या स्टेजला आपल्याला काय करायचे आहे, आपण हा कांदा हातात घेऊन थोडासा दाबून घेणार आहोत अशा पद्धतीने, जेणेकरून त्याचं पाणी खाली सगळं निघेल.
कांदा दाबून घेतला, कारण मी आता भजींचं पीठ भिजवते आहे. आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर मी आता छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मी ते थोडं थोडं ऍड करून मळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे. आपण व्यवस्थित हे तांदळाचं पीठ कांद्यात मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे आपले भजे छान क्रिस्पी होतील. आता आपण या स्टेजला बेसन पीठ ऍड करणार आहोत. ते पण थोडं थोडं टाकून करणार आहोत. आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळायचे. आपलं पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे सगळीकडे. अशा पद्धतीने मी भज्यांचे पीठ भिजवले आहे. चला तर मग आता आपण तेल गरम करायला ठेवूया. मी आता या मिश्रणावर 1 चमचा तेल टाकते गरम झालेलं. याने आपले भजे एकदम क्रिस्पी होतील. आता आपण भजी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीने कांदा भजी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.